नागपूर शहरात केवळ 4,000 रुपयांच्या कॅटरिंगच्या पैशासाठी एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। चाकू आणि कुऱ्हाड घेऊन आलेल्या आरोपींनी थेट जीवघेणा हल्ला करत संपूर्ण परिसरात दहशत माजवली आहे। या घटनेत एका महिलेचा हात मोडला असून तिच्या बहिणीवरही चाकूने वार करण्यात आले आहेत। ही घटना दीपा भूषण उंडीरवाडे यांच्या कुटुंबासोबत घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कॅटरिंगचा उर्वरित 4,000 रुपयांच्या पैशांसाठी दीपा उंडीरवाडे यांच्या घरी आले होते। वादावादी होताच परिस्थिती हाताबाहेर गेली। आरोपी चाकू आणि कुऱ्हाड घेऊन घरात घुसले आणि थेट हल्ला चढवला। या हल्ल्यात दीपा उंडीरवाडे यांच्या आईचा हात मोडला तर बहिणीवर चाकूने हल्ला करण्यात आला। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले आहे। केवळ पैशांच्या वादातून आरोपींनी थेट हत्या करण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे। यह जयसाल नाम है, नागर अर्जुन कॉलोनी में रहती। मैं जैसे आई उन लोग 2 बाइक से आए, फिर उसके बाद उन लोग बात क्या किए क्या नहीं किए, फिर गाली गलौज से बात किए। फिर उन लोग चाकू निकाले मारने के लिए, हम लोग बचाने की कोशिश किए तो हम लोग को भी मार रहे थे। कारण क्या था सर? कारण कुछ नहीं था। तो किसको चक्कू लगा अभी? चक्कू मेरी बहन को लगी है और मेरे को भी मारने दौड़े थे। कहाँ के लड़के थे? ये तो नहीं पता, मैं पहली बार उन लोग को देखी, बाहर के थे। वो थोड़ा पैसे के लिए नहीं गया, वो एक लड़के के 4,000 रुपये दे, तो वो 6-7 लड़के लेके आया था मारने के लिए मेरे को। क्या क्या लेके आए थे? चाकू, तलवार, वो क्या कुलाड़ी उलाड़ी कहाँ के लड़के? ना, कुछ ये अपना लश्करी बाग। एक महीना हो गया। कैटरिंग आपने समझा? बोला था कि मेरे पास आने के तब दे दूंगा करके, सामने से मिलने के अपने। चक्कू किसको लगा? मम्मी को। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत पीडितांना रुग्णालयात दाखल केलेत। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। केवळ 4,000 रुपयांकरिता माणुसकीचा अंत होत असल्याचं हे भयावह उदाहरण आहे। या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।